शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. आणि इथं हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये खुरपणी चालू आहे, ज्याला आपण निंदण वगैरे म्हणतो. आणि इथं सर्वात महत्त्वाचं 1.5 महिना झालेला आहे हरभऱ्याला. आणि 1.5 महिना झाल्यामुळं आता आपल्याला इथं तण वगैरे सर्व निंदून खुरपून घ्यावं लागते, डवरणी करून घ्यावं लागते आणि फवारा पण घ्यावा लागते आणि पाणी पण द्यावं लागते. कारण हरभऱ्याचं सर्वात महत्त्वाचं नियोजन आणि व्यवस्थापन जे आहे तर हीच अवस्था असते. या अवस्थेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं सर्व कामं आटपून घ्यावी लागतात. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे इथं सुरुवातीला आपल्याला इथं कोळपणी करणे, म्हणजे डवरणी करणे. त्याच्यानंतर उरलेलं जे तासातलं गवत असते, ते तासातलं गवत आपल्याला जर असेल तर ते गवत आपल्याला खुरपणी करून म्हणजे निंदण करून आपल्याला काढून घ्यावं लागते. आणि त्याच्यानंतर आपल्याला शेवटचं पाणी जे आहे हे शेवटचं पाणी द्यावं लागते. साधारणतः कुठं कुठं फुलं दिसायल्यानंतर. तर इथं प्लॉटमध्ये आपण बघू शकता कुठं कुठं फुलाची अवस्था जी आहे, तर इथं कळी अवस्था आणि फुल अवस्था आपण इथं बघू शकता. हे बघा, अशा प्रकारे फुल अवस्था आणि हे कळीची अवस्था. आणि बऱ्याच जागी कळीची अवस्था वाढलेली आहे. बघा, इथं कळीची अवस्था वाढलेली आहे. आता 1.5 महिना झाल्यामुळं आता पेरणी करून फुलाची कळीची अवस्था आपल्याला जाणवणार. पण कुठं कुठं हे वांज फुल आहे ते घाटे वगैरे पकडत नाहीत. परंतु आपलं पीक जे आहे याच्यामध्ये जे आपण खत वगैरे दिलेलं आहे हे तणानं खाऊ नये, त्यासाठी इथं तणमुक्त शेत ठेवणं महत्त्वाचं असते. तर आता पिकामध्ये इथं डवरणी झाली, त्याच्यानंतर आता खुरपणी चालू आहे. आणि याच्यानंतर मग आपण इथं 3-3 तास सिंगल पाईपवर पाणी द्यायचं आहे. आणि पाणी देते वेळेसच त्याच्या सुरुवातीलाच आपण खत फेकू शकता, DAP 10-26 वगैरे. आणि जर मर असेल तर युरिया फेकू शकता 25 किलो एकरी. आणि नंतर 3-3 घंटे पाणी देऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपण पाणी दिल्यानंतर फवारणी घ्यायची आहे. त्यामध्ये घ्यायचं इमामेक्टिन 10 ग्राम, रेडोमिल गोल्ड 40 ग्राम, कल्टर 5 मिली किंवा डोंगल किंवा ताबोली असेल तरी 5-5 मिली, आणि इसाबेन 40 मिलीपर्यंत घेऊ शकता. आणि जर सिलेक्शन हरभरा असेल तर त्यासाठी फक्त इमामेक्टिन घेऊ शकता. बाकी एक बुरशीनाशक रेडोमिल गोल्ड घेऊ शकता यावेळेस, बाकी नंतर काही घ्यायची गरज नाही. तर अशा प्रकारे हरभरा पिकाचं व्यवस्थापन आपण इथं घेऊ शकता. आणि हरभऱ्याचं पीक जास्तीत जास्त कसं येईल हे वेळोवेळी व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल, त्यानुसार आपण करावे. तर हे हरभऱ्याचं व्यवस्थापन फूल लागेपर्यंत अशा प्रकारे करावे. तर हा जो हरभरा आहे हा सिलेक्शन हरभरा आहे. आणि अंतर थोडं कमी ठेवलेलं आहे, 1.5 फूट, कारण कोरडाऊला घेतलेला होता. परंतु एखादं पाणी भेटते का बघायचं, अशा प्रकारे शेतकऱ्यांचं व्यवस्थापन चालू आहे. तर आता अशा प्रकारे पुंजाने तयार झालेले आहेत. जिथे डुकरांनी उकरला होता तिथं असा निघाला नाही, आणि जिथं डुकरांनी नाही उकरला तिथं चांगल्या प्रकारे दाट निघालेला आहे.